विधान परिषद के लिए अकोला बुल्ढाना वाशिम स्थानीय निकाय संस्था सीट से भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार वसंत खंडेलवाल ने जीत हासिल की है। शिवसेना और महाविकास आघाड़ी के उम्मीदवार गोपीकिशन बाजोरिया चौथी बार चुनाव मैदान में उतरे थे, लेकिन वो अपनी जीत का चौका नहीं मार सके। आंतरिक गुटबाजी और महाविकास गठबंधन में फूट के कारण इस बार उन्हें हार का सामना करना पड़ा। विधान परिषद के अकोला वाशिम बुल्ढाना स्थानीय निकाय संस्था सीट के लिए शिवसेना के गोपीकिशन बाजोरिया चौथी बार चुनावी मैदान में उतरे थे। लगातार तीसरी बार इस सीट से चुनाव जीतने वाले गोपीकिशन बाजोरिया को इस बार भाजपा के वसंत खंडेलवाल से मुकाबला था। शुक्रवार को मतदान के बाद मंगलवार को मतों की गिनती हुई। इस बार भाजपा के वसंत खंडेलवाल ने गोपीकिशन बाजोरिया की जीत पर ब्रेक लगाते हुए अपना परचम लहराया है। इस सीट के लिए 822 मतदाताओं में से 14 मतदाताओं ने मतदान नहीं किया था, जिसके बाद 808 मतों में से गोपीकिशन बाजोरिया को 334 और भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार वसंत खंडेलवाल को 433 वोट मिले हैं। हालांकि 31 वोट अवैध रहे। विधान परिषद चुनाव में वसंत खंडेलवाल ने शिवसेना के गोपीकिशन बाजोरिया को हराते हुए बड़ी जीत दर्ज की है। भाजपा के वसंत खंडेलवाल ने इस जीत को पार्टी के वरिष्ठ नेता और सभी उम्मीदवारों की जीत बताया। मुख्य म्हणजे जे विचारधारा किंवा जे काम करायची इच्छा आम्ही दर्शवलेली आहे। सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत जितके आमचे मतदाता आहेत त्यांना आम्ही आमचे विचार मांडलेले आहेत व त्यांनी त्याला पसंती दाखवून आम्हाला मतं केली आहे। हा गडकरी साहेबांचा विजय म्हणता येईल? हा सर्वांचा विजय म्हणता येईल। सर, शेवटचा एक प्रश्न विचारतो की आपलं या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्रचाराची पातळी खूप खालावली होती, आरोप प्रत्यारोप झाले, काय आमच्यातर्फे असं काही प्रत्यारोप झालेलं नाही आहे। आमच्यातर्फे कोणती पातळी आम्ही खाली केलेली नाही आहे, ओलांडली नाही आहे आणि जे समोरच्या व्यक्तींनी केलेली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना ठाऊक आहे, त्याबद्दल मला वारंवार सांगायची गरज नाही। महाविकास आघाडीची मतं मोठ्या प्रमाणात फुटली आणि त्याबरोबर वंचितची मतंही तुम्हाला मिळाली अशी चर्चा आहे, काय? आणि आता आम्ही जी विचारधारा मांडलेली आहे, सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती त्यांना ते विचार आमचे पटल्यामुळे त्यांनी आम्हाला मतं केलेली आहेत। याच्यात पक्ष म्हणून आम्ही कुठेही विचार मांडलेला नव्हता। तर येणाऱ्या काळात काय प्रोव्हिजन राहणार आहे? नाही, पहिली गोष्ट तर पक्ष जे आम्हाला माहिती देणार किंवा करायला सांगणार आहे ते पहिले करू, मग आमच्या लोकल तिन्ही जिल्ह्यामध्ये जे सुधारणा करण्यासाठी आम्हाला विचारधारा समोर येतील ते आम्ही त्या पूर्णपणे करायचा प्रयत्न करू। विधान परिषद के लिए अकोला बुल्ढाना वाशिम स्थानीय निकाय संस्था सीट से भाजपा की जीत से अकोला जिले में भाजपा के कार्यकर्ता काफी खुश है। विजय खंडेलवाल के समर्थकों और भाजपा कार्यकर्ताओं ने विजय जल्लोष किया। जगह जगह आतिशबाजी करते हुए मिठाइयां बांटकर जश्न मनाई गई। अरे लो हाँ हाँ सब विधान परिषद चुनाव में भाजपा को मिली जीत से सभी जगह भाजपा के कार्यकर्ता काफी खुश है। बुल्ढाना में भी भाजपा के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने जोरदार जल्लोष किया। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, भारतीय जनता पार्टी का आजचा हा भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक विजय आमदार वसंतरावजी खंडेलवाल यांच्या रूपाने आम्हाला आज बघायला मिळतो आहे। सर्वप्रथम सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, पदाधिकारी, जनप्रतिनिधी आणि आपल्या राज्याची जनता यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। एक खूप चांगलं नेतृत्व आपण पुन्हा या राज्याला देत आहोत आमदार खंडेलवालजी यांच्या निमित्ताने। आज जो भारतीय जनता पार्टीचे उमेदवार वसंतभाऊ खंडेलवाल यांचा जो विजय झालेला आहे, हा तसा पाहिला तर जो भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता असतो, जो भारत मातासाठी समर्पित असतो आणि पक्षासाठी समर्पित असतो, तो आज विजय झालेला आहे आपला।
आज आम्ही वसंत भाऊच्या रूपाने जो आम्हाला जो आज आमदार मिळालेला आहे, आमचा जो विजय झाला आहे, त्या याच्यात आम्ही आज फटाके फोडून आणि आज पेढे वाटून हा जल्लोष करत आहोत. चुनाव में हमेशा हार जीत होती रहती है. परिवर्तन प्रकृति का नियम है. कुछ नगरसेवक परिवर्तन चाहते थे और ऐसा ही हुआ. भाजपा के वसंत खंडेलवाल को जन सेवा करने का मौका मिला. शिवसेना के पराजित उम्मीदवार गोपी किशन बाजोरिया ने अकोला बुल्ढाना वाशिम विधान परिषद निर्वाचन क्षेत्र के चुनाव परिणामों पर प्रतिक्रिया देते हुए खंडेलवाल को उनके भविष्य के प्रयासों के लिए शुभकामनाएं दी है. तुम्हाला मी सांगितलं आहे की परिवर्तन संसारचा नियम आहे. ज्या नगरसेवकांनी 18 वर्ष प्रतिनिधित्व दिला त्यांना कदापि परिवर्तन अपेक्षित होता. तो परिवर्तन त्यांना अपेक्षित होता, तो परिवर्तन त्यांना मिळालेला आहे. निवडणुकीमध्ये हा सामान्य बाब आहे की मतांच्या विभाजन, जोड तोड हे होतच असतात. ती विधानसभेची निवडणूक असेल किंवा लोकसभेची किंवा विधान परिषदेची, दॅट इज द पार्ट ऑफ द लाईफ. एकदम त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी ह्या वयामध्ये सामाजिक कार्याचा वसा घेतलेला आहे. उशीर झाला त्यांना, तरी पण त्यांनी लोकांची, जनसामान्यांची सेवा करावी अशी अपेक्षा आहे आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी जनतेची सेवा करावी. एनसीपी विधायक अमोल मिटकरी ने बीजेपी पर विदर्भ की विधान परिषद की दोनों सीट पर खरीद फरोख्त करने का आरोप लगाया है. मिटकरी ने बीजेपी की जीत की बधाई देते हुए कहा कि पैसे की जीत हुई है और लोकतंत्र की हार हुई है. मिटकरी ने कहा कि महाविकास आघाड़ी में तीनों दलों को इस हार पर आत्मचिंतन करने की जरूरत है. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या दोन्ही जागांचे कल आता जवळपास निश्चित झाले आहेत. नागपूरमधून भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोल्यामधून वसंत खंडेलवाल हे भाजपचे 2 उमेदवार निवडून आल्यामुळं वरिष्ठ सभागृहामध्ये भाजपचं संख्याबळ निश्चितच वाढलं आहे. मी भारतीय जनता पार्टीचं खरोखर अभिनंदन करतो की पैशाच्या जोरावर कशा पद्धतीनं आमदार निवडून आणता येतात याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवलं. महाविकास आघाडीची निर्णायक ठरणारी मते नेमकी घोडे बाजारामुळे फुटली तर नसतील ना, याचं तीनही पक्षांनी चिंतन केलं पाहिजे. विशेषतः शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष महाविकास आघाडी सरकारमधले पक्ष आहेत आणि यांच्याकडून मिळालेली उमेदवारी आणि अशा पद्धतीने जर पराभव होत असेल तर शेवटी पैशापुढं लोकशाहीला काही किंमत नाही, हेच भारतीय जनता पार्टीच्या या घोडे बाजारातून सिद्ध होतं. लोकांचा असा समज आहे आणि तो खरा पण असू शकतो की यावेळी फक्त पैसा जिंकला आणि लोकशाही हरली, हेच या दोन्ही निकालाचं चित्र आहे. वंचित बहुजन आघाड़ी ने कांग्रेस एनसीपी पर विधान परिषद चुनाव में बीजेपी उम्मीदवार को जिताने के लिए चुप्पी युति बनाने का आरोप लगाया है. वंचित बहुजन गठबंधन के प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर ने अकोला में प्रेस वार्ता कर ये आरोप लगाया. काँग्रेसने ज्या पद्धतीने नागपूरमध्ये आपला अधिकृत उमेदवार माघार घेऊन तिने भाजपचा मार्ग सुकर केला, त्याच पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अकोल्यात देखील आपली मतं भाजपाकडे वळवली आणि ते शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे. या संदर्भामध्ये राज्यामध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची जी एक छुपी युती समोर आलेली आहे, ती युतीचा फटका गोपी किशन बाजोरिया शिवसेनेचे यांना बसलेला आहे. विधान परिषद के लिए नागपुर स्थानीय निकाय संस्था सीट के लिए हुए चुनाव में भाजपा ने दमदार जीत हासिल की है. भाजपा के चंद्रशेखर बावनकुले ने इस चुनाव में जीत दर्ज की है. चंद्रशेखर बावनकुले ने महाविकास आघाड़ी समर्थित मंगेश देशमुख को इस चुनाव में करारी मात दिया. विधान परिषद की नागपुर स्थानीय निकाय संस्था सीट के लिए हुए चुनाव का परिणाम घोषित हुआ. चुनाव के कुछ घंटे पहले तक चले नाटकीय घटनाक्रम की वजह से सभी की निगाहें इस सीट पर थी. उत्सुकता इस बात को लेकर थी कि किसको कितने वोट मिले. विधान परिषद की इस सीट के लिए नागपुर जिले में 559 मतदाता थे, जिसमें महानगर पालिका, जिला परिषद, नगर पंचायत के सदस्य शामिल थे. 10 दिसंबर को हुए मतदान में 554 मतदाताओं ने मतदान किया था. मतदान नहीं करने वाले मतदाताओं में 5 बसपा के नगर सेवक थे. वैसे मतदान के बाद मंगलवार की सुबह सुरक्षा के पुख्ता बंदोबस्त के बीच सुबह 8 बजे मतों की गिनती शुरू हुई. मतगणना शुरू होने के कुछ देर के बाद ही स्थिति स्पष्ट हो गई कि विधान परिषद की नागपुर सीट से चंद्रशेखर बावनकुले का जीतना तय है. भाजपा के चंद्रशेखर बावनकुले ने 362 वोट प्राप्त कर एक तरफा जीत हासिल की है, जबकि 554 में से
से 5 वोट अवैध थे, तो कांग्रेस समर्थित निर्दलीय उम्मीदवार मंगेश देशमुख 186, जबकि डॉक्टर रविंद्र उर्फ छोटू भोयर को मात्र 1 वोट मिला है। मतगणना शुरू होने के 1 घंटे के बाद ही इस चुनाव का परिणाम भी घोषित हो गया। मेरे साथ अकोला बुलेटिन में बस इतना ही। आगे की खबरों के लिए देखते रहिए UCN न्यूज़ अकोला।